सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण पिंपळी किंवा पिंपळी हे शिकणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल पिंपळीचं जे बोटॅनिकल नेम आहे ते पायपर लॉंगम आहे आणि फॅमिली इज पायपरेसी. कूलर इज फ्रॉम पिपली कूलर. बोटॅनिकल नेम इज पायपर लॉंगम, फॅमिली इज पायपरेसी अँड कूलर इज पिपली कूलर. अँड गणवर्गीकरण आचार्य चरकांनी ह्याला कासहर, कंठ्य, दीपनीय वर्ग, ठीक आहे, हिक्का निग्रहण, शिरोविरेचन, ठीक आहे, तृप्तिघ्न, शूलप्रशमन, शीतप्रशमन वर्गामध्ये ठेवला आहे. तो फर्स्ट चरकांनी सांगितल्यानुसार इम्पॉर्टंट इज कासहर, कंठ्य वर्ग अँड दीपनीय वर्ग. कासहर कारण की कासरोगामध्ये याचा उपयोग केला जातो, कंठ्य आहे आणि दीपन करणारी. देन आचार्य सुश्रुतांनी पिपल्यादी गण आणि भावप्रकाश निघंटूमध्ये हरितकी आदी वर्गमध्ये ठेवलेला आहे. तर दिस इज व्हेरी सिम्पल. बोटॅनिकल नेम पायपर लॉंगम, फॅमिली पायपरेसिये, कूल इज पिपली कूल आणि गणवर्गीकरण अकॉर्डिंग टू आचार्य चरक इट इज कासहर वर्ग, कंठ्य वर्ग, दीपनीय वर्ग अँड अकॉर्डिंग टू सुश्रुत इट इज पिपल्यादी गण अँड अकॉर्डिंग टू भावप्रकाश निघंटू इट इज हरितकी आदी वर्ग. नेक्स्ट आर द सिनॉनिम्स. सिनॉनिम्स फर्स्ट इज मागधी. व्हेरी इम्पॉर्टंट सिनॉनिम इज मागधी, कारण की मागध देशामध्ये पिपळीची जी उत्पत्ती आहे ती खूप जास्त आहे. मागध देशामध्ये पिपळी अबंडंटली अवेलेबल आहे. ठीक आहे. सो मागधी, वैदेही कारण की विदेश देश, विदेह देश, वैदेही विदेह देशामध्ये कॉमन आहे. सो दिस इज अकॉर्डिंग टू हॅबिटॅट. अँड उपकुल्या दॅट इज ग्रोज नियर अलॉंग साईड ऑफ वॉटर स्ट्रीम्स. नदीच्या बाजूला सापडली जाते म्हणून उपकुल्या. विदेह देशामुळे वैदेही आणि मागध देशामुळे मागधी हे 3 इम्पॉर्टंट सिनॉनिम्स अकॉर्डिंग टू हॅबिटॅट आहे. बट अकॉर्डिंग टू मॉर्फोलॉजी काय आहे तर ब्लॅक कलरची असते. पिपळी कशी असते, एक तर पिपळीचं फळ आपण वापरतो जी ब्लॅक कलरची असते, किंवा पिपळीचं मूळ आपण वापरतो. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू कलर इट इज कृष्णा और कणा, कारण की स्मॉल बेरीज सारखे असतात, स्मॉल बेरीज सारखी पिपळी असतात. सो कणा, कृष्णा, कणा. शौंडी, यू कॅन रिमेंबर शौंडी because pipili fruits are adhered to solid fleshy which resembles an elephant's trunk. So shondi. ठीक आहे. सो तीन सिनॉनिम्स लक्षात ठेवा. अकॉर्डिंग टू हॅबिटॅट काय आहे तर मागधी, वैदेही आणि उपकुल्या. बट अकॉर्डिंग टू मॉर्फोलॉजी काय आहे, अकॉर्डिंग टू मॉर्फोलॉजी कृष्णा बिकॉज ब्लॅक कलर, कणा स्मॉल बेरीज सारखी असतात अँड लास्ट वन इज शॉंडी. ओके. नाव अकॉर्डिंग टू प्रॉपर्टीज अँड ॲक्शन्स. अकॉर्डिंग टू प्रॉपर्टीज अँड ॲक्शन काय आहे, उष्ण आहे. उष्ण म्हणजे काय तर उष्ण गुणात्मक असल्यामुळेच ती दीपन पाचन कार्य करते, बरोबर. ठीक आहे. सो उष्णा लक्षात ठेवू शकतात आणि तीक्ष्ण तंडूला लक्षात ठेवू शकतात की तीक्ष्ण गुणात्मक आहे. तंडूल म्हणजे जो तो तिचा शेप आहे पिपळीचा त्याला आपण तंडूल असे म्हणतो. भाताच्या शेपासारखा असतो तंडूल आणि तो कसा आहे तीक्ष्ण गुणात्मक आहे. तर तीक्ष्ण तंडूल, चपला, तुम्हाला जे लक्षात ठेवायचं ॲटलीस्ट 5 to 6 सिनॉनिम्स तुम्हाला लक्षात ठेवायलाच पाहिजे. आणि ते नाव का पडलं तर ते सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे. सो उष्णा, तीक्ष्ण तंडुला आणि चपला. एकदा रिजनल नेम्स फक्त बघून घ्या की इंग्लिशमध्ये लॉंग पेपर बोलतात आपल्याला माहिती आहे, हिंदीमध्ये पेपळी, मराठीमध्ये पण पिंपळी असं बोलतात. ठीक आहे. हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, एक्झाममध्ये हे पॉईंट्स लिहा, एक्स्ट्रा मार्क्स भेटतील. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे रसपंचक. रसपंचक पिपळी हे एक एक्सेप्शनमध्ये येतं, अपवादात्मक द्रव्य आहे. सो ह्याच्याकडे खूप लक्ष देऊन बघा, कारण की हा LAQला क्वेश्चन विचारतात एक्सेप्शन असल्यामुळे. सो बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल युजफुल पार्ट बघूया. फळं आणि मुळं हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आता रसपंचक कसं लक्षात ठेवायचं की कटू आहे. कटू म्हणजे काय तर तिखट रस, तिखट लागतं. सो कटू रस आहे, त्याच्यामुळेच आपण त्याला दीपनीय वर्गामध्ये ठेवलं आहे, कंठ्य वर्गामध्ये ठेवलं आहे, बरोबर. आणि कासहर. पण याचा विपाक कसा आहे, मधुर विपाक आहे. आणि वीर्य इज व्हेरी इम्पॉर्टंट, अनउष्ण. कटू, मधुर आणि अनउष्ण. आणि गुण कसे आहेत तर तीक्ष्ण असणार, लघु, स्निग्ध. हे कोणतं झालं, हे शुष्क पिपळीचं झालं. शुष्क पिपळीचं कटू रस, मधुर विपाक आणि अनउष्ण वीर्य असतं. बट आर्द्र पिपळी दॅट इज मॉइस्ट पिपळी जी असते, मॉइस्ट पिपळीचं मी दुसऱ्या कलरनी डिनोट करते. ठीक आहे. आर्द्र पिपळी, ओके, हा कलर. आर्द्र पिपळी असेल तर ती मधुर शीत गुणाची असते. मधुर शीत आणि इथे गुरुगुण लिहायचं आहे. आर्द्र पिपळी जी असते ती मधुर शीत असते आणि गुरुगुणात्मक असते. वेरॅज शुष्क पिपळी जी आहे ती कटू रस, मधुर विपाक, अनउष्ण वीर्य. ठीक आहे. सो हे एक्झॅक्ट ऑपोजिट आहे. आता ही सिन्स कटू आहे, कटू मधुर आणि अनउष्ण आहे, म्हणजे किंचित उष्ण असल्यामुळे ही पित्तवर्धक आहे. ठीक आहे. आणि हे मधुर शीत असल्यामुळे हे पित्त शामक आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं रसपंचकामुळे. सो नेक्स्ट इज व्हरायटीज किंवा आपण ह्याला प्रकार म्हणू शकतो. प्रकार मेन 4 टाईप्स आहेत. 4 अकॉर्डिंग टू राजनिघंटू. ठीक आहे. पिपळी, नॉर्मल पिपळी, गज पिपळी, सिंहाली आणि वन आदी पिपळी. ठीक आहे. सो पिपळी, गज पिपळी, सिंहाली आणि वन आदी पिपळी. आता
जी पिपळी आहे, नॉर्मल पिपळी, ती मागध देशामध्ये सापडली जाते. ठीक आहे. नॉर्मल पिपळी जी आहे ती मागध देशामध्ये सापडली जाते. गजपिपळी कोणाच्या सिमिलर असते तर चविका. चविकाचं जे फळ आहे, चविकाचं जे फळ आहे त्याच्या समान असते किंवा गजपिपळीलाच चविका का फल असे म्हणतात. ठीक आहे. सिंहली जी पिपळी आहे, सिंहली पिपळी सिंगापूर, लंका दॅट इज श्रीलंका इत्यादी देशामध्ये सापडली जाते आणि वन आदी पिपळी वन्य प्रदेशामध्ये सापडली जाते. ठीक आहे. परत एकदा सांगते की जे पिपळी आहे, पिपळी मागध देशामध्ये सापडली जाते. गजपिपळी चविकाच्या फळाच्या समान असतं किंवा चविकाच्या फळालाच आपण गजपिपळी म्हणतो. सिंहली पिपळी जी आहे, सिंहली पिपळी श्रीलंका, सिंगापूर इत्यादी देशामध्ये सापडलं जातं आणि वन आदी पिपळी वन्य आदी प्रदेशामध्ये सापडले जातात. आता आपण रसपंचक पाहिलं, त्यानुसार आपण कर्म बघणार आहोत. दीपनीय वर्गमध्ये आहे म्हणून दीपन. ठीक आहे. आता हे रसायन म्हणून देखील आपण वापरतो. रसायन असल्यामुळे ते मधुर विपाकाचं असल्यामुळे ते रसायन कर्म करतं. वृक्ष आहे. ठीक आहे. श्वासहर, कासहर, ज्वरहर इट इज व्हेरी कॉमन. ठीक आहे. देन अर्शोघ्न, कुष्ठघ्न, प्रमेहहर, शूलनाशक इत्यादी कार्य. इम्पॉर्टंट इज दीपन कर्म आहे. रसायन, वृक्ष इत्यादी कर्म आहे. कासहर आणि श्वासहर आणि ज्वरहर. आता जे पिपळीचं मूळ आहे दॅट इज दीपन पाचन. प्लीहा रोगामध्ये आपण यूज करतो. सो प्लीहा रोग हर. गुल्मघ्न, क्रिमिघ्न, श्वासहर. ठीक आहे. पिपळी मूळ ओके. पिपळीमुळेच दीपन पाचन, प्लीहा रोग हर, गुल्मघ्न, क्रिमिघ्न आणि श्वासहर. ओके. सो गजपिपळी इज मलविशोषक. गजपिपळी कसं लक्षात ठेवणार आहे? GM. गुड मॉर्निंग. दॅट इज गजपिपळी मलविशोषक. मलविशोषक. सैहली पिपळी अगेन दीपन करते. जंतुघ्न लक्षात ठेवायचं आहे की श्रीलंका आणि सिंगापूरमध्ये खूप सारे जंतू आले आहेत. जंतूमुळे सगळ्यांना शूल झालेलं आहे. ठीक आहे. आणि श्वासहर तर कॉमनच आहे. दीपन सगळ्यामध्येच लिहायचं आहे. दीपन. वन आदी पिपळी वनामध्ये रुची निर्माण झाली आहे. वनामध्ये रुची निर्माण झालेली आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. वन्स अगेन ह्याचं रिव्हिजनसाठी नॉर्मल आपण कर्मामध्ये दीपन, पाचन, ज्वरहर, कासहर, श्वासहर, रसायन, दृश्य इत्यादी कर्म लिहिणारच आहोत. पण पिपळी मूळ जे आहे, पिपळी मूळ आपण दीपन, पाचन आणि प्लीहा रोगहर किंवा गुल्महर, ठीक आहे, श्वासहर असं लिहिणार आहे. गजपिपळी GM लक्षात ठेवायचं आहे. मलविशोषक. सेंहली पिपळी काय लिहिणार आहोत तर जंतुघ्न. जंतू झाले आहेत श्रीलंका वगैरेमध्ये, त्याच्यामुळे शूल निर्माण झाले आणि दीपन इज कॉमन. श्वासहर एक्सेट्रा. वन आदी पिपळीमध्ये रुची निर्माण झाली आहे. दॅट इज दीपन अँड रुचिकला. अग्र्य कर्म ऑफ पिपळी इज पिपळी मूलम. दॅट इज मूल इज दीपनीय, पाचनीय, अनाह प्रशमना नाम. पिपली मूलम इज पिपली मूलम, दीपनीय, पाचनीय, आनाह प्रशमना नाम. आनाह दॅट इज गॅस ऑर ब्लोटिंग. सो पिपली मूलम, दीपनीय, पाचनीय, अनाह प्रशमना नाम. आणि जे नॉर्मल पिपळीचं अग्र्य आहे दॅट इज प्लीहा आमय पिपळी. प्लीहा आमय पिपळी दॅट इज प्लीहा रोग असेल किंवा आम रोग असेल त्याच्यावर पिपली इज ड्रग ऑफ चॉईस दॅट इज अग्र्य कर्म. ठीक आहे. नव दोषकर्म काय आहे? कफ वातशामक. कटू असल्यामुळे, कटू आणि अनुष्ण असल्यामुळे पित्तवर्धक आहे. तर त्याच्या ऑपोजिट काय असणार? तर वात आणि कफशामक. सो वात आणि कफशामक. कफशामक का आहे? तर कटू रस. आणि वातशामक का आहे? मधुर विपाकामुळे. मधुर विपाकामुळे वातशामक आणि कफहर बिकॉज ऑफ कटुरस. तर रोगघ्नता आपण लिहिलेली पिपळी. पिपळीचं आपण कर्म बघितलं की दीपन पाचन आहे. दीपन पाचन आपण अग्निमांद्यामध्ये देतो. श्वासघ्न नाही, श्वासहर, कासहर, ज्वरघ्न म्हणून ज्वर, श्वास, कास, प्रमेह, अर्श, उदरशूल इत्यादीमध्ये देतो. त्याच्यानंतर आपण पिपळी मूळचं पण बघितलं की अग्निकर्म आहे. परत ते आपण प्लीहा रोगमध्ये वापरतो. प्लीहा रोगहर. सो प्लीहा रोगमध्ये गुल्म, क्रिमी, श्वासमध्ये वापरतो. गजपिपळी काय होतं? गजपिपळी वॉज विशोषक. सो अग्निमांद्यामध्ये यूज होतं. सेंहली पिपळी काय? जंतुघ्न होतं. जंतुघ्न असल्यामुळे कृमी आणि शूल होतं तर शूलहर आणि अग्निमांद्य सगळ्यामध्ये कॉमन येणार बिकॉज ऑफ दीपन पाचन. वनादी पिपळी रुचिकर होती. सो अरुची आणि अग्निमांद्यामध्ये आपण त्याला लिहिणार आहोत. नेक्स्ट इज आमयिक प्रयोग. आमयिक प्रयोगमध्ये इम्पॉर्टंट इज कास, कारण की आपण पिपळीची जी पावडर आहे आणि कंटकारी, ठीक आहे, त्याला मधासोबत घेतलं की कासहर होतं. काय घ्यायचं आहे? पिपळीची पावडर प्लस कंटकारी. आपल्याला माहिती आहे कंटकारी काय आहे? श्वासकासहर आहे. प्लस बृहती पण श्वासकासहर आहे. प्लस मधु पण कफाला कमी करतो. सो पिपळी, कंटकारी आणि मधु हे सगळे कासहर आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट इज ज्वर. ज्वरमध्ये काय घ्यायचं आपल्याला? डिकॉक्शन दॅट इज क्वाथ प्रिपेअर करायचं आहे. पिपली प्लस 4 टाइम्स ऑफ वॉटर आणि ते ज्वरनाशक आहे. सो ज्वरामध्ये आपण त्याला यूज करतो. सो कासहरमध्ये पिपळी, कंटकारी, मधु आणि ज्वरहरमध्ये पिपळीचा क्वाथ बाय ॲडिंग 4 टाइम्स ऑफ वॉटर. ठीक आहे. देन इट्स डोसेज. चूर्ण आपण वापरतो 5 to 10 ग्राम्स. देन फायटो कॉन्स्टिट्युएंट्समध्ये आपण नेम इट सेल्फ सजेस्ट दॅट इज पायपर लॉंगम नाव आहे. सो पायपरीन, पिप्लाटेन, पायपरनोलिन, ठीक आहे, किंवा असे तुम्ही एक्सेट्रा लिहू शकता.
नव इम्पॉर्टंट फॉर्म्युलेशन्स काय आहे? पिपल्यादी आसव, पिपल्यादी घृत, पिपली क्वाथ, पिपली खंड, पिपली पाक, पिपली मुलादी क्वाथ, पिपल्यादी चूर्ण, पिपल्यादी तैल, पिपल्यादी लोह, पिपल्यादी वरती. तर सगळेच लक्षात ठेवायसारखं नाही आहे. तर पिपली क्वाथ लक्षात ठेवू शकतात, पिपल्यादी चूर्ण लक्षात ठेवू शकतात. पिपलीचं मूलाचं क्वाथ, पिपळी क्वाथ, पिपली मुलादी क्वाथ आणि पिपल्यादी चूर्ण एवढं तर तुम्ही सहजच लक्षात ठेवू शकता. तर क्वाथ कुठे? ज्वर आणि प्लीहा विकारामध्ये आपण यूज करतो. पिपली मुळं कुठे? वातज्वरामध्ये यूज करतो. पिपल्यादी चूर्ण आपण कफ स्वरभेदामध्ये यूज करतो. तर एवढं लक्षात ठेवू शकता. सो हे भावप्रकाश मधलं रेफरन्स आहे. प्रॉपर्टीज अँड ॲक्शन्स ऑफ पिपळी दिलं आहे. पिपळी काय आहे? दीपनी म्हणजेच दीपन करते. वृक्ष आहे बघितलं. स्वादुपाक दॅट इज मधुर पाक आहे आणि रसायनी पण आहे. रसायन कर्म आणि वृक्षकर्म. सो पिपळी दीपनी वृक्षा स्वादुपाका रसायनी. तुम्ही श्लोक पण 2 लाईन जरी केलं तरी इनफ आहे. कसं लिहू शकता तुम्ही? पिपळी आहे. पिपळी लिहायचं फर्स्ट ऑफ ऑल. पिपळीचं मेन कर्म इज दीपनी वृक्षा. दीपनी वृक्ष लक्षात यायचं. पिपळी दीपनी वृक्षा स्वादुपाका रसायनी. अनुष्ण अनुष्ण आहे. अनुष्ण कटुका स्निग्धा. कटू रस. अनुष्ण इज वीर्य. स्निग्ध गुणात्मक आहे. वात श्लेष्म हरिलघु. वात आणि कफाला कमी करणारी आहे. वातशामक श्लेष्म शामक दॅट इज कफशामक आहे आणि लघु गुणात्मक आहे. मग पिपली रेचनी हंती. श्वास कास उदरज्वराण. कुष्ठप्रमिह गुल्म अर्श. प्लीहा शूल आम मारुताण. हे बेसिकली त्याचे कर्म आहे. हे बघा. आर्द्र कफप्रदा स्निग्धा म्हणजे कफकर आहे. आर्द्र पिपळी जी आहे कफकर आहे. स्निग्ध गुणात्मक आहे. शीतला मधुरा गुरु म्हणजे काय तर शीत गुणात्मक आहे. मधुर आणि गुरुगुणाचे आहे. ठीक आहे. पित्त प्रशमनी पित्ताचे प्रशमन करते. सातो शुष्का पित्त प्रकोपनी शुष्क पिपळी पित्ताचे प्रकोप करते. तर पित्त प्रशमनी आर्द्र पिपळी करते. तर एवढं तुम्ही श्लोक लक्षात ठेवू शकता. पुढचं नेक्स्ट इज पिपळी मूळ. पिपळी मूळ आहे. दॅट इज दीपन पिपळी मूलम कटु उष्णम पाचनम लघु. ठीक आहे. वृक्ष पित्तकरम भेदी कफ वातोदर पहम आणि आनाह प्लीहा गुलमग्न. ठीक आहे. कृमी श्वास क्षयापहम. तर हे त्याचा श्लोक आहे. तुम्हाला फर्स्ट 3 म्हणजे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी इनफ आहे. सो ॲट द एंड सम मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करूया. युजफुल पार्ट ऑफ पिपली काय आहे? तर आपल्याला माहिती आहे फ्रूट्स आणि रूट्स. पिपळी फळं आणि पिपळी मुळाचा उपयोग केला जातो. सो ती आन्सर आहे. विपाक ऑफ पिपळी काय आहे? विपाक ऑफ पिपळी इज मधुर. ठीक आहे. देन प्रधान कर्म ऑफ पिपळी इज दीपन. मेन इंडिकेशन्स ऑफ पिपळी इज अर्श श्रोत अग्निमांद्य नश्मदी. अग्निमांद्य. ठीक आहे. So next MCQ is powder of pipli and kantakari if taken with madhu alleviates ज्वर होतो ऑप्शन. मग आता ह्याच्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर कासहर आहे. ज्वर नाही. ज्वरमध्ये आपण डिकॉक्शन यूज करतो. सो इट इज कास. देन पिपल्यादी आसव इज स्पेसिफिकली इंडिकेटेड इन ग्रहणी रोग. हे लक्षात ठेवा तुम्ही. ग्रहणी रोग. बोटॅनिकल नेम ऑफ पिपळी इज पायपर लॉंगम. देन मागधी अँड तीक्ष्ण तंडुला आर द सिनॉनिम्स ऑफ पिपळी. देन हॅबिट ऑफ पिपळी प्लांट आपल्याला हे जनरल नॉलेज आहे. क्लाइंबर असतं. ठीक आहे. इट इज नॉट अ ट्री, नॉट अ हर्ब, नॉट अ श्रब, बट अ क्लाइंबर. वेल असते. ठीक आहे. सो जर तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल सो प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.